आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या। चिन्हाबाबत तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा, शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। कोणी पाठिंबा मागितला तर देणार नाही, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्ट। धारावीतील मशिदीच्या अनधिकृत भागाच्या तोडक कारवाईला स्थगिती। पालिकेकडून तोडक कारवाईला तात्पुरत्या दिवसांची स्थगिती। धारावीतील तोडक कारवाईला स्थगिती मिळाली आहे। लोकांनी आता घरी जावं, वर्षा गायकवाड यांचं जमावाला आवाहन। जिहादी मानसिकतेच्या लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। त्यांनी त्यांची दादागिरी बांगलादेश आणि पाकिस्तानात दाखवावी, आमदार नितेश राणे आक्रमक। एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, अजित पवारांचा राजकारणातील वाचाळवीरांना दम। नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करू, सुनील तटकरे यांचं वक्तव्य। धारावीतील वादावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, शांततेच्या मार्गाने यावर मार्ग निघायला पाहिजे। धारावीतील तणावावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री अपयशी। राज्यामध्ये दररोज तणावाच्या घटना, तर भाजपचं सरकार आल्यानंतर वाचाळवीरांची संख्या देखील कशी वाढली, सुप्रिया सुळे यांचा सवाल। मशीद अनधिकृत जागी बांधता येत नाही, मशिदीचे कागदपत्र असणार याचा मला विश्वास। राज्यामध्ये दंगली घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, कायदा सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री जबाबदार। धारावी प्रकरणावरून इम्तियाज जलील यांची टीका। गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक करणं, पालिकेच्या वाहनांची तोडफोड हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय, किरीट सोमय्या यांची माहिती। सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू। न्यायमूर्ती एस चंद्रशेखर यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात। ठाकरे गटाकडून सिद्धार्थ मेहता बाजू मांडतायत। विधानसभा निवडणूक तरी घेणार का? सिनेट निवडणूक रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल। आम्ही सर्व 10 जागा जिंकणार हे समजता सिनेट निवडणूक पुढे ढकलली। जिथे पैशांची ताकद असते तिथेच सत्ताधारी निवडणुका लढवत आहेत। मुंबई विद्यापीठ पालिका निवडणुका घेण्याची सरकारकडे हिंमत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। आम्ही मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीची 70 ते 80% जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण। उरलेलं जागा वाटप देखील लवकरच होईल। अमित शहांचा दौरा आणि जागा वाटप याचा संबंध नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महाविकास आघाडीची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातील चर्चा पूर्ण। 30 ते 35 जागांवर तिढा, या जागांवर दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा होणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लवकरच संयुक्त मेळावे आणि दौरे देखील सुरू होणार। संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र, बच्चू कडूंची टीका। तर दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीचं सरकार आहे, महाराष्ट्र संजय राऊतांची जहागीरदारी नाही, राऊतांच्या टीकेला कडूंचं उत्तर। मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचं काम भाजपनं शिंदेंसोबत केलं। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे 4 खासदार पराभूत, आमदार बच्चू कडूंचा भाजपवर जोरदार निशाणा। एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राजकारणामधील वाचाळवीरांना दम। आमदार राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन अखेर 10व्या दिवशी मागे। राजेंद्र राऊतांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, विशेष अधिवेशन बोलावण्याची राऊत यांची मागणी। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर घोषणाबाजी। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण सुरू असताना जय श्रीरामच्या घोषणा।